आज आपण ग्रामीण जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष समरजित राजे हे मराठा आरक्षण या विषयात सविस्तर मांडणी करणार आहेत। एकूणच महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 27 केंद्रात 9 विषय घेऊन एकूण 78 पत्रकार परिषद होणार आहेत आणि यामध्ये अगदी देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह 74 नेते वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पत्रकार परिषदा घेणार आहेत। हे जे 9 विषय आहेत त्यात प्रामुख्याने शेती, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिलांच्यावरील वाढते अत्याचार, कोरोना काळात आलेलं अपयश, अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक या विषयातील अनास्था, भ्रष्टाचार, कुशासन आणि एकूणच या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारनं कुठल्याही समाजाला, कुठल्याही व्यवस्थेला किंवा कुठल्याही घटकाला न्याय न देता ज्या चुकीच्या पद्धतीनं भ्रष्टाचार, अनागोंदी, महिलांच्यावरील वाढते अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, 35 ते 37 लोकांच्या आत्महत्या, अशा एकूणच सर्व विषयात 3 वेगवेगळे घटक असल्यामुळे पार्टी कोरोना काळात राजकारण नको म्हणून रस्त्यावर उतरली नाही, पण आता समाजाला व्यवस्थित नीट सांगणं हे गरजेचं असल्यामुळं आज कोल्हापुरात आपण ही प्रेस घेत आहोत। या प्रेसला ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष समरजित राजे उपस्थित आहेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, आमचे कोल्हापूरचे संघटन मंत्री अशोक देसाई, ग्रामीणचे संघटन मंत्री नाताजी पाटील, सरचिटणीस विजय जाधव, गणेश देसाई, विठ्ठल पाटील, किसान मोर्चाचे आमचे भगवान काटे, अशी सर्व मंडळी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रेसला उपस्थित आहेत। मी माननीय राजेंना अशी विनंती करतो की त्यांनी आपला मराठा आरक्षण जो विषय, राजेंनी फार व्यवस्थित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवास केला, ग्रामीण जिल्ह्यामध्ये व्यवस्थित प्रवास करून लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांच्या काळात मराठा आरक्षणा विषयात नीट मांडणी झाली, पण या सरकारनं आपली बाजू नीट न मांडल्यामुळे हे मराठ्यांचं आरक्षण गेलं आणि या बाबतीत आपले राजे नीटपणे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत। मी राजेंना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी। मी सर्वप्रथम व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि आलेल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी स्वागत करतो। तसं आमचे जिल्हाध्यक्ष महानगरपालिकेचे मान्य राहुल चिकोडे साहेबांनी सांगितलं, आजची प्रेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी आपल्या संबोधित करतोय। जिल्हाध्यक्ष आणि शाहू महाराज जनघराणा या दोन्ही भूमिकेतून आणि बहुजन समाजाचा घटक म्हणून मी आज ही प्रेस संबोधित करतोय। या प्रेसमध्ये मी 2 भागामध्ये आपल्यासमोर मुद्दे मांडणार आहे की या मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस सरकार आणि चंद्रकांत दादांनी केलेले जे महत्त्वपूर्ण निर्णय आणि या सरकारनी कसं मराठा समाजाची फसवणूक केली आहे आणि मराठा समाजाची महाविकास आघाडी सरकारनी माफी मागितली पाहिजे आणि पुढची पावलं कशी उचलली पाहिजे ह्याच्याबद्दल ही आज मी प्रेस आपल्यासमोर संबोधित करतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील म्हातारी कामगार नेते, त्यांनी मराठा समाजासाठी 1980 आणि 82 मध्ये फार मोठा लढा उभा केला आणि त्यालाच न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादांनी केला। नारायण राणेच्या समितीने जे रेकमेंडेशन्स केले होते त्या बेसिसवर 35 वर्षानंतर कायद्याच्या चौकटीत बसेल असा मराठा आरक्षणाचा कायदा हा 2018 मध्ये फडणवीस सरकारांनी हा कायदा पास केला। यासाठी जी पावलं घेतली गेली हे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की इंदिरा स्वानी जजमेंटच्या बेसिसवर एक मागास आयोग स्थापन केलं गेलं, गायकवाड साहेबांना त्याचं अध्यक्ष केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मराठा समाज मागास आहे आणि 50% वरती आरक्षण देण्यासाठी एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत ते पण सिद्ध केलं। जी गोष्ट हायकोर्टमध्ये टिकली, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकली, एक अपील सुप्रीम कोर्टात पण केलं गेलं, पण त्याला कुठलीही स्थगिती द्यायला फडणवीस साहेबांच्या काळामध्ये
सुप्रीम कोर्टनी पण नकार दिला आणि 2018ला हा ऐतिहासिक कायदा पास झाला. हा कायदा पास झाल्यानंतर शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये सगळ्या मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाचा फायदा मिळाला. त्याच्या आधीची पण मला भूमिका आपल्यासमोर स्पष्ट करायची आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण हा कायदा लागू होत नव्हता तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि समितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्याचाही मला इथं उल्लेख करायचा आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण कायदा पास होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना फीमध्ये सवलत द्यायचा निर्णय असेल. मराठा समाजासाठी हॉस्टेलची निर्मिती करण्याप्रमाणे बरेच हॉस्टेल स्थापन केले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेब पाटीलच्या नावाने जे महामंडळ होतं, जे बंद अवस्थेमध्ये होतं, त्याला परत पुनर्जीवित करून त्याला आर्थिक तरतूद केली गेली. त्यांच्याच नातूंना त्याचा अध्यक्ष करून मराठा समाजाच्या मुलांना व्याज परतावाची योजनेचं एक ऐतिहासिक कर्ज योजना मागच्या सरकारने सुरू केली. त्यानंतर बार्टीच्याच बेसिसवर सारथी नावाची संस्था माझ्या पंजोबांच्या नावाने, शाहू महाराजांच्या नावाने ती सुरू करून मराठा समाजाच्या मुलांना स्कॉलरशिप मिळावं हे ऐतिहासिक पावलं घेतली गेली. आणि त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कोर्टामध्ये वारंवार कोर्टाने मुद्दे सांगून सुद्धा नीट बाजू न मांडल्यामुळं मागच्या वर्षी त्याला स्थगिती मिळाली आणि दुर्भाग्यपूर्ण यावर्षी मराठा आरक्षण हे कोर्टाने रद्द केलं. त्यानंतर मुद्दा उपस्थित केला गेला की हे केंद्राचा रोल आहे, 50%च्या वरती आरक्षण देण्यासाठी केंद्राने आम्हाला अधिकार नाही आहेत. फडणवीस साहेबांचा आणि दादांचं मला अभिनंदन आणि आभार व्यक्त करायचं आहे की कंटिन्युअस पाठपुरावा त्यांनी दिल्लीमध्ये केला. मोदी साहेबांवर, अमित शाह साहेबांवर मीटिंग करून मागच्या लोकसभा आणि राज्यसभाच्या अधिवेशनामध्ये म्हणजे पूर्ण मेजॉरिटीनी एक ठराव पास केला गेला की एक्स्ट्रॉड म्हणजे मराठा आरक्षण द्यायचा अधिकार हा राज्याचा आहे, केंद्राचा ह्याच्यामध्ये कुठला रोल नाही आहे. आणि तसा तो कायदा पास केला गेला. आता पुढचे प्रश्न हे भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात काय केलं ही भूमिका मी आपल्यासमोर मांडली. आता पुढचे प्रश्न माझे असे आहेत आणि मी मीडियाला म्हणतो की हे प्रश्न लोकांपर्यंत पोचवायची गरज आहे. यावर्षी आरक्षण रद्द झाल्यापासून किती मिटिंगा झाल्या, किती आश्वासनं झाली. तेव्हा आश्वासन दिलं गेलं की आरक्षण मिळूसपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना जे नुकसान झाले त्यासाठी आम्ही फी सवलत देतो. किती मराठा समाजाच्या मुलांना फी सवलत मिळाली आहे त्याचं मला उत्तर पाहिजे आहे. MPSCच्या मुलांना जे मधल्या काळामध्ये गोंधळ झाला त्यांना आपण EWSमध्ये घेऊन न्याय देऊ. किती मुलांना न्याय मिळाला आहे आणि कोर्टचं ऑर्डर असून सुद्धा त्या मुलांच्या नियुक्त्या नाही झाल्या त्याच्याबद्दल स्पष्टीकरण मला सरकारकडून पाहिजे आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे स्थापन केलं गेलं त्याला आर्थिक तरतूद करू. माझी स्वतःची बँक आहे ज्याच्यामधून आम्ही आत्तापर्यंत 50 कोटीचे कर्ज अण्णासाहेबचे दिलेत. मागच्या सरकारमध्ये तातडीने व्याज परतावा व्हायचा, आजच्या घडीला ते व्याज परतावा 6 महिने मागे आहे आणि प्रत्येक वेळी दंगा केल्यानंतर मगच ते व्याज परतावा खात्यावर येते. आज ज्या मुलांनी कर्ज घेतलं आणि प्रायमात कर्ज पैसे भरले त्यांना व्याज परतावा मिळत नाही. परवा बातमी वाचली की 12.5 कोटी रुपये दिले म्हणजे फार मोठं उपकार केले असं का 12.5 कोटींनी काय होते त्याची कमिटमेंट केली गेली, त्याचाही कुठलाही पाठपुरावा नाही आहे. हॉस्टेलच्या घोषणा केल्या गेल्या. कोरोनाच्या काळामध्ये पैसे नाही म्हणून हॉस्टेल्स बांधू शकत नाही. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाले, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर अजून हॉस्टेल किती सुरू झाले, किती भूमिपूजनं केली, काय झालं त्या हॉस्टेलांचं, मराठा समाजाच्या हॉस्टेलांचं न्यायाचं काय. सारथीसारख्या संस्थेला आम्ही फंड देतो, त्या फंडचं काय झालं, त्या तरतूदचं काय झालं, किती फंड मिळाले याचंही उत्तर पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा माझा मुद्दा आहे, काय झालं मागास आयोगाला. हा ठळक मुद्दा आहे. मी आज प्रेसला विनंती करतो हा मुद्दा उचला. मी चुकत असेल तर यू आर फ्री टू क्रिटिसाइज मी. 9 महिने झाले, एक्झॅक्ट 9 महिने झाले मागास आयोग स्थापन करून. त्या मागास आयोगाची एक पण मीटिंग झाली आहे का बघा. मागच्या सरकारमध्ये मागास आयोगाची प्रत्येक मीटिंग मीडियाने कव्हर केली, इफ आय एम नॉट रॉंग. प्रत्येक मीटिंग कव्हर केली. आज तुम्ही एकही मीटिंग कव्हर करू शकला नाही कारण एकही मीटिंग झाली नाही. एक मीटिंग का झाली नाही आहे, कारण मागास आयोगाने म्हटलं की आम्हाला सर्वे करण्यासाठी आणि तो मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी जो सर्वे करायला लागणार, जो अहवाल त्याला फंड द्या. 1 रुपयाचा फंड मागास आयोग दिला नाही. फंड सोडा, आज त्यांना मीटिंग घ्यायला जागा पण नाही आहे.
आणि 9 महिने झाले मागास आयोगाचं एकही मीटिंग झाली नाही आहे. जे भोसले कमिशन त्यांनी स्थापन केलं त्या भोसले कमिशनच्या कन्क्लुजनमध्ये लिहिलेलं आहे की मागास आयोग स्थापन करा. मागास आयोगाने काम सुरू केलं पाहिजे ज्याच्यामध्ये मराठा समाज मागास आहे आणि 50%च्या वरती आरक्षण देण्याच्या इंदिरा स्वानी जजमेंटच्या बेसिसवर एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टन्सेस आहेत हे सिद्ध करण्यासाठी अहवाल परत तयार करा. याची कुठलीच मुवमेंट नाही आहे. आणि मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून बहुजन समाजाचा घटक म्हणून शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून स्पष्ट आरोप करतो की महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि तातडीने येत्या काळामध्ये या मागास आयोगाचं काम सुरू केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. नाहीतर येत्या काळामध्ये मराठा समाजाचा आक्रोशना सामोरं जावं लागेल. मिटिंगा झाल्या आहेत, घोषणा झाल्या आहेत, पण पूर्णपणे ज्या समाजाच्या ताकदीवर सत्तेत आले त्या समाजालाच दिशाभूल केलेला आहे. आणि विनाकारण अशा काही गोष्टी करायच्या ज्याच्यामध्ये समाजामध्ये भांडण होईल. असं काय तर दाखवायचं की ओबीसींचं काढून आम्ही मराठाने देतोय म्हणजे मराठाने ओबीसीमध्ये भांडण होईल. या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ज्या कमिटमेंट झाल्या आहेत आणि मराठा आरक्षण येत्या काळामध्ये मिळवायचं असेल तर मागास आयोग हे तातडीने त्याच्या कामात सुरू व्हायला पाहिजे आणि तोपर्यंत मराठा समाजाला ह्या सवलती मिळाल्या पाहिजे. त्या अनुषंगाने आजची मी प्रेस घेतली आहे आणि त्यासाठी आपण सगळे आलात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर मी घेतो. मागास आयोगाचं बैठक एक पण झाली नाही, त्याचं काम काहीतरी सुरू झालंय का? माझ्या माहितीत तर काही नाही. आपल्या मीडियाच्या माहितीमध्ये काय असेल तर मी इंग्लिशमध्ये वाक्य एनलाइटन मी मला तुम्ही कृपया सांगा. त्यांना बसायला जागा नाही, मीटिंग कुठं घेणार? आणि काम काहीतरी सुरू झाले का? पिकावर तरी काय काम सुरू झाले का? माझं म्हणणं हे आपण सरकारला विचारा. योग्य प्रश्न आहे. एक सर्वे पण सुरू केला आहे का? काहीच नाही. ते म्हणणार आम्हाला फंड नाही, ते म्हणणार आम्हाला केंद्राकडून पैसे नाहीत. आता हे सगळं केंद्रानेच करायचं. त्याच्यामुळं काहीही माझ्या ॲज पर माय नॉलेज एकही मीटिंग झाली नाही आणि एकही काम सुरू नाही आहे आणि त्याला 9 महिने झालेत. मध्यंतरी आपण आंदोलनं केली मराठा समाजासाठी, पुढं काहीच केलं नाही. नाही आंदोलनं केली, वारंवार ह्याच्या गोष्टीचा पाठपुरावा केला, पण याच्यामध्ये सरकारने कुठलीही पुढची मुवमेंट घेतली नाही. वारंवार कमिटमेंट्स केले गेले, दोन कमिटमेंट्स केले गेले. आरक्षण मिळूसपर्यंत आम्ही ह्या सवलती देऊ, त्याच्यामध्ये कुठलेही सरकारने पावलं नाही घेतली. आणि मागास आयोगाची काही जे कोर्टचे ऑर्डर्स आहेत त्याच्यावर पण काही मुवमेंट नाही. यापुढची काय भूमिका असेल? नाही, यापुढची भूमिका जर मराठा समाजाला हा न्याय मिळत नसेल तर याच्यामध्ये लढा परत उभा करावा लागणार, समाजाकडे परत जावं लागणार. कारण हा लढा भारतीय जनता पार्टी फक्त नाही, हा समाज म्हणून हा लढा उभा केला पाहिजे. साधारण मे महिन्यामध्ये निकाल लागला आणि मराठा आरक्षण पेटायला गेलं, त्यानंतर आतापर्यंत सगळा कालावधी गेला. इतक्या कालावधीमध्ये सरकारला काहीतरी करता आलं असतं, मात्र सरकारनं काही केलं नाही. त्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय वाटतात? एकूणच या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देऊ वाटतंय की नाही, काय वाटतं? माझं स्पष्ट मत आहे की त्यांचं नियतच नाही. कारण मागच्या सरकारमध्ये जे 35 वर्षात नाही झालं हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवून हे करून आणलं. तुम्ही दिलेल्या कमिटमेंटला फक्त आपण वेळ काढतोय. आणि परत माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सरकारला हे करायचंच नाही आहे, वेळ काढायचा प्रयत्न झाला. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो त्यांनी माफीच मागावी समाजाची आज, की आम्हाला जमत नाही, आम्ही करू शकत नाही असं एकदा म्हणून टाका. म्हणजे समाजाला काय पुढे करायचं निर्णय समाज घेईल पुढे. मग नाही, अल्टिमेटम मी देत नाही आहे. मी काय समाजाशी चर्चा करून समाजाच्या तर्फे मी बोलतोय. आणि हे काय आंदोलन भाजप हे आंदोलन का करू शकतं? कारण आमची नैतिकता आहे. कारण बेसिकली आम्ही हे कायदा आणला, हा कायदा केला आणि परत केंद्रामध्ये तुमचे अधिकार आहेत म्हणून हा कायदा पण पास केला दोन्ही लोकसभा आणि राज्यसभामध्ये. येत्या काळामध्ये नाही झालं तर हा लढा परत आपल्याला उभा करावा लागणार. संभाजीराजे देखील याच प्रश्नावर राज्यभर फिरत आहेत, ते लोकांना भेटतायत, चर्चा करतायत. त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली का? दोघे एकत्रित आला तर याला आणखीन जोर लागू शकतो. 100% संभाजीराजेंची पण याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. संभाजीराजेंना दिलेले शब्द सरकारने पाळले का? किती वेळा त्यांनी मीटिंग्स घेतल्या? शेवटी त्यांची जेव्हा मीटिंग झाली, मला पुण्यामध्ये मीटिंग झाली, मला वाटतं उपमुख्यमंत्री साहेबांनीच त्यांना काही शब्द दिले होते. त्या शब्दाबद्दल वारंवार त्यांनी प्रेस घेतली, पण त्याचा आज कुठलाही एकही गोष्ट इम्प्लिमेंट झाली आहे का? कारण तुम्ही सगळी तिथं होता. म्हणजे पुण्याची प्रेस असतील, शेवटी त्यांनी कोल्हापूरला एक प्रेस घेतली की आम्ही आणि कालावधी देऊ, बरोबर. त्याच्यानंतर काय झाले? काहीच त्यांच्या म्हणजे
बेसिकली त्यांनी जो इतका चांगला पाठपुरावा केला त्याच्या कुठल्याही गोष्टींचं सिरियसली सरकारने काहीच पावलं नाही घेतली. तुमचा आणि संभाजीराजेंचं काही या विषयावर चर्चा झाली का? आणि त्यांनी पण आंदोलनाचा इशारा दिला. हो हो, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सगळी एकत्र आली पाहिजे आणि संभाजीराजे असतील का मी असेल आम्ही सगळी एकत्र येऊ, कारण हे समाजासाठी आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण समाजासाठी लढतो तेव्हा पक्ष हे सगळं बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजे. सरकार काहीच करत नाही तर सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. आता अधिवेशन तोंडावर आहे, त्या दृष्टीने भाजपची काय तयारी असणार आहे किंवा तशा पद्धतीने महाराष्ट्रातून काही उठाव करण्याच्या हालचाली? नाही, ते थोडंसं योग्य वेळी मी ती भूमिका स्पष्ट करतो. आजच सगळं संपत नाही.